नाही, हे सगळं थांबवण्यासाठी आता एकच उपाय, राधिकाला डिवोर्स. वाह गुरु वाह, बहुत खूप. तू कोण आहेस तू? अबे मला विसरलंच का बे तू? अरे म्हणूनच हे सगळे प्रॉब्लेम होऊन राहिले ना तुझ्या आयुष्यात. म्हणजे नागपूरला होतस तेव्हा असं नव्हतंच बे तू. यारा दोस्तांबरोबर राहायचास, मोठ्यांचा आदर करायचास, आणि मुख्य म्हणजे इतरांच्या भावनांची कदर होती तुला. आता सब कुछ काय पुरं बदललंच बे तू. मी काय बदललो वगैरे नाही, मी फक्त पुढे निघून आलो, ते सगळं मागे ठेव. इथंच तर चुकलं ना भाऊ तुझं. अरे माणसानं पुढे जायचंच राहते, पण मागचं सगळं माग सोडून नाही. ती सगळी शिदोरी बरोबर घेऊन जायचं राहते. आपल्या बरोबर दोस्ती नाती हे सगळंच बरोबर घेऊन जाणारा तो खरा माणूस. स्वतःचाच विचार करून स्वार्थी बनतो तो कसला माणूस नाही. हे बघ, माणसानं काळाबरोबर बदलायला हवं, म्हणून जो माणूस आपल्यावर प्रेम करतो त्यालाच विसरायचं. अबे काय केलं नाही बे राधिकानं तुझ्यासाठी? आणि मला सांग, लग्न आधी तुझं प्रेम होतं की नाही तिच्यावर? करत होतो त्यावेळेला बरी वाटली होती ती, पण आता मला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. काऊन काऊन काहीच वाटत नाही? अरे 10 वर्ष संसार केला तिने तुझ्या बरोबर, सुखदुःखात साथ दिली, तुझ्या पोराला जन्म दिला, तुझं मन सांभाळलं, आणि आता तू म्हणून राहिला तुला तिच्याबद्दल काहीच नाही वाटत? हो, नाही वाटत मला. अरे मी सुद्धा केलंच ना. राबलो, मरमर करून पैसा कमवला. नवऱ्यानं करायला हवी ती सगळी कर्तव्य मी पार पाडले. पैशानं संसार झाले असते ना तर लोकांनी घरं नसती बांधली, हॉटेलात जाऊन राहिले असते. 4 भिंती आणि 1 छप्पर म्हणजे घर नसते बापू. तिथं मन जुळावी लागतात. संसारामध्ये पैशापेक्षा प्रेम महत्वाचं राहते. पण प्रेम वाटावं असं काही ती करत नाही ना माझ्यासाठी. त्या सगळ्या संसाराच्या धबडग्यात ती इतकी अडकली आहे ना की मला तिच्यातली प्रेयसी दिसतच नाहीये. ती हरवली कुठेतरी. एवढ्या वर्षांमध्ये मी स्वतःला ग्रूम केलं, स्वतःला बदललं, पण ती तशीच राहिली, टिपिकल बायको. अरे पण कोणासाठी? तुझ्यासाठी ना. पण मी नव्हतं सांगितलं तिला असं कर म्हणून. असं डाऊन मार्केट राहायला मी सांगितलं नव्हतं तिला. डाऊन मार्केट म्हणजे काय रे बापू? राधिका मॉडर्न कपडे घालत नाही, तुमच्या सोसायटीतल्या इतर बायकांसारखी फडाफडा इंग्लिश बोलत नाही, पार्ट्यांमध्ये जात नाही, दारू पित नाही, यालाच म्हणतात का बे डाऊन मार्केट? हे बा, मला एक्सप्लेनेशन नकोय. वेळेप्रमाणे तिने बदलायला हवं होतं, ती बदलली नाही. आता मला ती आवडत नाही. अबे तू तर उलटच बोलून राहिला बे. बायको म्हणजे काय गावात शोभा होण्यासाठी नसते. बायको तर घराची शोभा असते. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.